श्री स्वामी समर्थ. एकदा मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापुरास आले. काही संस्थानाचे कामासंबंधाने मालोजी राजेसाहेबांना त्यांनी बोलाविले होते. राजेसाहेबांनी आपले कारभारी चिंतोपंत टोळ यांना आपल्या बरोबर घेतले आणि आपल्याला राजकीय कामासंबंधात जायचे आहे, तर आपण निघूयात. तेव्हा टोळ म्हणाले की चोळप्पाच्या घरी एक साधू आले आहेत, म्हणजे आपले स्वामी महाराज, तर त्यांचे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. राजेसाहेबांनी टोळ यांच्या म्हणण्याला रुकार दिला. चोळप्पाच्या घरी बाजेवर श्री महाराज बसले होते. मेण्यातून उतरून आत येऊन पाहतात तो काय, श्री स्वामी महाराजांची कडक मुद्रा होती. हे पाहून राजाला खूप भीती वाटली आणि त्यांचे पुढे जायचे धैर्य होईना. अरे इकडे ये, म्हणून श्री महाराजांनी त्यांना हाक मारली. आत जाऊन त्यांनी श्री महाराजांचे दर्शन घेतले. तितक्यात एका शिपायाच्या हातात तलवार होती. ती घेऊन श्री महाराजांनी राजांच्या हातात दिली. तसेच हुजऱ्याच्या हातात पीकदाणी होती. ती घेऊन राजेसाहेबांचे हाती दिली. मग दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरास निघाले. गव्हर्नर साहेब जाण्याचे गडबडीत होते. त्यामुळे तोफांची सरबत्ती व इतमाम राजांना काही मिळाला नाही. त्यामुळे राजांना खूप वाईट वाटले. गव्हर्नर साहेब व राजेसाहेब यांची मुलाखत झाली. हत्यारे बाळगण्यासंबंधाने संस्थानात बंदी झाली आहे, तर त्याबद्दल विचार करून राजेसाहेबांनी पूर्ववत हत्यारांची मोकळीक द्यावी. श्री महाराजांनी राजाच्या हातात तलवार दिली होती. त्याचा हा अनुभव आला होता. तेव्हा असे समजले की पीकदाणी दिली याचा अर्थ अपमान होईल, असा त्याचा अर्थ होता. हे पाहून राजाला खूप आश्चर्य वाटले. पुढे उत्तरोत्तर राजाची भक्ती श्री स्वामीचरणी वृद्धिंगत होत चालली. मग चोळप्पाला महाराजांच्या शुश्रूषेबद्दल राजाने 5 रुपये दरमहा देण्याची नेमणूक केली. श्री स्वामी समर्थ.